प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घेऊया आपलं बायबल हातामध्ये प्रत्येक जण. आज प्रभू माझ्याशी बोलणार आहे. प्रभू माझ्याशी बोलणार आहे. प्रभूची इच्छा आहे प्रभूची इच्छा आहे माझा ख्रिसमस माझा ख्रिसमस पारंपरिक पद्धतीने नकोय, पारंपरिक पद्धतीने नकोय. जसं प्रभूनी जसं प्रभूने दिवस नाही दिवस नाही उद्देश पूर्ण केला. उद्देश पूर्ण केला. देवाची इच्छा आहे देवाची इच्छा आहे मी पण प्रभूचा उद्देश प्रभू यूज पर्यंत प्रभू येईपर्यंत पूर्ण करावा. पूर्ण करावा. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा आपण योहान शुभवर्तमान याचा 18 अध्याय आणि 37 वचनाकडे जाणार आहोत आणि या वाचनातून परमेश्वर आपल्याला घेऊन जात आहे. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, तू असे म्हणतोस की मी राजा आहे. मी यासाठी जन्मलो व यासाठी जगात आलो की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. बस. कशाविषयी? सत्याविषयी. तो म्हणतो कशाविषयी साक्ष दे? सत्याविषयी. तो म्हणतो का मी यासाठी जन्मलो का मी सत्याविषयी साक्ष देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांनी ही साक्ष दिली. त्यांनी ही साक्ष दिली. दिली. आपण वेगवेगळे उदाहरणं घेतले, त्यामधून आपण पाहिलं कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येक कृत्याद्वारे, मग तो चमत्कार असेल, संदेश असेल, तो जे काही करायचा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही साक्ष होत्या. काय होत्या? साक्ष होत्या. जेणेकरून याचं प्रमाण असावं का तुम्ही ज्याची वाट बघताय तो दुसरा कुणी नाही, तर तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तोच आहे जो तुमची सुटका करणार आणि तोच आहे जो तुम्हाला बाहेर काढणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता चर्च हे काम येशूने केलं. कुणी केलं? येशूने केलं. आता देवाची इच्छा आहे काय काम कुणी केलं पाहिजे? आपण केलं पाहिजे. वाचव्या ठिकाणामध्ये आपण प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय आणि 8 वचन. पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरुशलेमेत व सर्व यहुदात व शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की जसं पवित्र आत्म्याने तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे काय व्हाल? साक्षी व्हाल. पृथ्वीच्या शेवटपर्यंत. सध्या आपलं टार्गेट तर नगरच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं की पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही जाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सुरुवात कुठून झाली पाहिजे? सगळे बोला कुठून झाली पाहिजे? आपल्यापासून. म्हणा नगर पासून. नगर पासून. सगळे बोला कुठून? नगर पासून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा का पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही गेले पाहिजे, पण सुरुवात तुम्ही इथून केली पाहिजे. आणि जर इथून सुरुवात करताल तर परमेश्वर तुमचे पावलं चालवेल आणि देवाचं वचन परमेश्वर आमच्यामध्ये पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्याकडे जी साक्ष आहे ती साधारण नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी साक्ष आमच्याकडे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं, मरणं आणि जिवंत होणं, हे लोकांचं जीवन वाचू शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पाहिलं का लाजर आणि धनवान व्यक्ती, आणि त्या ठिकाणामध्ये लाजर म्हणतो का मेजावरचा खाली पाडणारा चुरा मला पाहिजे. काय मला पाहिजे? चुरा पाहिजे. म्हणजे या चुऱ्याचा अर्थ असा होतो का तो भाकर मागत नाही, काय मागतो? चुरा मागतो. म्हणजे त्याला असं म्हणायचं का चुऱ्यामध्ये देखील एवढं ताकद आहे का त्या चुऱ्याद्वारे मी माझं पोट भरू शकतो आणि मी जीवन जगू शकतो. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आमच्याकडे जे प्रभू येशूचं नाव आहे, आमच्याकडे जी प्रभूची साक्ष आहे, ही साक्ष लोकांना त्यांच्या बंधनातून बाहेर काढू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हासाठी रोजचं झालं. कसं झालं? रोजचं. सगळे बोला कसं झालं? रोजचं झालं. पण हे जे आमच्याकडे आहे हे आम्हासाठी रोजचं झालं, साधारण झालंय, पण लोकांसाठी हे आशीर्वाद करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे की आमच्याकडे त्याला आम्ही तुच्छ लेखू नये, त्याला आम्ही कमी लेखू नये, पण त्याचा आदर आम्ही करावा आणि जे आमच्याकडे ते आम्ही लोकांना दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक खूप बंधनात आहेत. लोकांना अजून ब्लेसिंग्स माहित नाही, लोकांना आनंद माहित नाही. लोक जगतायत, कुटुंब आहे पण त्याच्यामध्ये घर पण नाही, त्याच्यामध्ये आनंद नाही, त्यांचा आनंद हिसकून घेतलाय सैतानाने. पण देवाची इच्छा आहे म्हणजे सत्य आमच्याकडे, हे सत्य ते जे जीवन जगतायत त्या अंधारातून प्रभू त्यांना प्रकाशाकडे आणू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कुणी हे साक्षी सांगितली पाहिजे? आपण सांगितली पाहिजे. जर समजा हा समय जर रात्रीचा असता आणि ते लाईट घेतली असती, तर मग ज्याच्याकडे मोबाईल असतो आणि त्याच्या मोबाईलला जर ती टॉर्च असेल, तो पटकन तो काय करतो? टॉर्च लावतो. त्याला ती सेन्स आहे, अरे बाबा अंधार आहे, माझ्याकडे टॉर्च आहे आणि मी तो काय केला पाहिजे? लावला पाहिजे. किंवा त्या ठिकाणी कोणीतरी म्हणतं अरे जर कोणाच्या मोबाईल मध्ये लाईट असेल तर पटकन लावा बरं, कारण तुमचा लाईट कोणाला प्रकाश देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच प्रभू तुम्हाला सांगायचंय की तुमच्याकडे एक साक्ष आहे प्रभू येशू ख्रिस्ताची, आणि ती साक्ष खरोखर लोकांच्या बंधनातून बाहेर काढू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण डेअरिंग केली पाहिजे. काय केली पाहिजे? डेअरिंग केली कारण पाहिजे. अनेकदा ख्रिस्त सांगावं हे प्रत्येकांना वाटतं, पण काय होत नाही? डेअरिंग होत नाही. प्लीज बोला, काय होत नाही? डेअरिंग होत नाही. डेअरिंग होत नाही. मन घाबरतं, मन निराश होतं. पण लक्षात घ्या, त्या भीतीला मात देऊन आपण देवाचं कार्य नेलं पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने एक सुंदरसं उदाहरण दिलंय एका लहान मुलीचं. वाचवा ठिकाणामध्ये आपण दुसरे राजे 5वा अध्याय. सर्व काढूया, खूप सुंदर आहे आणि डेअरिंग करण्याबद्दल आहे. सर्व काढूया दुसरे राजे 5वा अध्याय 2 आणि 3 वचन. आणि अरामाच्या टोळ्यांनी निघून इस्रायलाच्या देशातून एक लहान मुलगी धरून नेली होती आणि ती नामानाच्या बायकोची चाकरी करीत असे. मग तिने आपल्या धनीला म्हटले, माझा धनी शम्रोनातल्या भविष्यवाद्यांजवळ असता तर बरे होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नामा सर्वांना माहिती आहे का, नामान हा कोडानी पछाडलेला होता. कोड नावाचा विकार त्याला झाला होता आणि हा असा भयानक आजार होता की अजून त्याच्यावर उपचार नाही. बायबल सांगते का लहान मुलीचं वर्णन केलंय जी बंदिवान आहे. कशी आहे? बंदिवान आहे. म्हणजे तिला एका युद्धामध्ये किंवा एका हल्ल्यामध्ये तिला पकडलंय, तिला गुलाम केलंय आणि गुलाम म्हणून त्या घरामध्ये ती काय करत आहे? वावरत आहे. पण अशा स्थितीमध्ये ज्या वेळेस ती आपल्या मालकाला पाहती का तो अशा भयानक पिढेमध्ये आहे, ते लेकरू त्या ठिकाणी सांगतं का जर हा आमच्या भविष्यवाद्याकडे गेला असता तर किती बरं झालं असतं. कारण तिचा असा विश्वास आहे का जर त्या भविष्यवाद्याकडे जाईल तर तो 100% जे काही हा विकारामध्ये आहे, जे काही या कोडामध्ये आहे, तो 100% याचे कोड बरे करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणत्या स्थितीमध्ये आहे? बंदिवान स्थिती. कोणती स्थिती? बंदिवान स्थिती. म्हणजे ती स्वतः अडकलेली, ती स्वतः अडकलेली आहे. पण तरी देखील ती स्वतःचा विचार न करता त्या व्यक्तीला सांगते की जर तू त्या भविष्यवाद्याकडे जाशील तर खरोखर तू तुझे मार्ग काय करणार? मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने 2 गोष्टी हायलाइट केल्या. पहिलं म्हणजे ती बंदिवान स्थितीमध्ये. कशा स्थितीमध्ये? बंदिवान स्थिती. म्हणजे स्वतः त्रासामध्ये. कारण त्या युद्धामध्ये, त्या आक्रमणामध्ये तिच्या आई वडिलांचं काय झालं याच्यामध्ये वर्णन नाहीये. ती गुलाम म्हणून राहती पण तरी देखील ती अशा स्थितीमध्ये पण नामांबद्दल विचार करते. येस. हालेलुया. कोणाबद्दल? नामांबद्दल. नामांबद्दल. कारण अनेकदा असं होतं की आम्ही जे आता विश्वासणार आहेत, आम्हाला आमचंच एवढं पडलेलं आहे की आम्हाला जगाचं काही सुचतच नाही अजून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचेच त्रास, आमचेच बंधन, आमचेच दुःख नाही, आमच्याच कौटुंबिक समस्या, आम्ही आमच्या जीवनातून अजून बाहेरच पडत नाही. पण देवाची चकल लहान लेकराकडे बघा. कोणाकडे बघा? लहान लेकरांकडे. आपण म्हणावं तुम्हाला काय सांगू माझं दुःख काय, अजून देवाने माझ्या जीवनात कार्य नाही केलं. या लेकराकडे बघा. ती पहिले म्हणले पाहिजे प्रभू आलिशाला काय, त्या नामान तुझं नाव काय सांगू, मीच त्रासामध्ये, मीच कशामध्ये आहे? त्रासामध्ये. पण चर्च ती आपल्या त्रासाबद्दल विचार करत नाही, ती नामान त्रास या ठिकाणी बघते. तिला माहिती का मी ज्या बंधनात आहे देव मला बाहेर काढेल, पण नामानाला खरं सांगणं मला गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या लेकराप्रमाणेच आम्हाला असा निश्चय करावा लागेल का नाही मी कोणत्याही अवस्थेत चाललो असेल पण जी साक्ष माझ्याकडे, ती साक्ष लोकांचा लाईफ बदलू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने विचार केला का आपल्याबद्दल? नाही. प्लीज बोला, स्वतःबद्दल विचार केला का? नाही. आम्ही स्वतःबद्दलच विचार करतो. आम्ही आमचेच हातपाय घेऊन चाललो, प्रभू हे बरं कर. अरे ते बरं होणार त्याची काळजी नको करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा विश्वास नाही का देव तुला बरं करणार आहे, पण जे तुझ्याकडे ते कोणाला दे? दुसऱ्यांना दे. आपण दुसऱ्याला देत नाही, आपणच ताट घेऊन सगळ्यातून पुढे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याच्या घरी जेवण असतं तो कधी जेवतो सगळ्यातून? शेवटी. प्लीज बोला, कधी जेवतो? शेवटी. ब्लेसिंग्स घ्यायला पण आम्ही सगळ्यात पुढं. अरे नवीन लोकांना पुढे घेऊन या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मिळणारच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मिळणारच आणि आहे. नाही मिळालं तर काळजी करू नका, तुम्ही स्वर्गात जाणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या लेकराकडे बघा का ती बंदिवान स्थितीत आहे. ती देवासंगती वाद घालू शकते का प्रभू काय सांगावं नामांना जर माझ्या जीवनामध्ये कार्य नाही होत तर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी अवस्था अशी आहे का प्रभू मी रडावं, मी दुःखी व्हावं, पण ती स्वतःच्या स्थितीकडे बघत नाही, ती नामाचं दुःख बघते. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने डेअरिंग केली. काय केली? डेअरिंग केली. हा, तिने दुःख नाही पाहिलं, तिने विश्वासात सांगितलं की जर हा ते सेवेकडे जाईल तर माझा विश्वास आहे त्याचे कोड 100% बरे होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा तिने काय सांगितलं, जर तू त्या सेवेकडे जाशील तर तो काय होणार? बरा होणार. एक वचन वाचूया म्हणजे अजून क्लिअर होईल. लूक काढूया 4 अध्याय 27 वचन. आणि अलिशा भविष्यवाद्याच्या वेळेस इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, परंतु आरामी नामान याच्याशिवाय त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा इथं काय लिहिलं लूक मध्ये, या लेकरांनी कोणाबद्दल सांगितलं? अलिशाबद्दल. कोणाबद्दल? अलिशाबद्दल. तिला माहितीये का जर तू त्याच्याकडे जाशील तर त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे, आणि तू त्याची प्रार्थना ऐकतो. त्याची काय ऐकतो? प्रार्थना ऐकतो. ना ह्या वाचनामध्ये आम्ही असं वाचलं का नामान शिवाय त्या ठिकाणामध्ये कुणीच बरा झाला नाही. कोण? नामानाशिवाय अलिशाकडे कुणी बरा झाला का? नाही. पण बायबल सांगता का लेकराने सांगितलं का तो आजार काय होणार? बरा होणार.
तिला माहित नाही बरा होईल का नाही, तिने असं अजून ऐकलं नाही. त्या काळामध्ये आधी नामान बारा होण्याच्या अगोदर अशी साक्ष घडलीच नव्हती का कोणाचा कोड बारा झाला. Praise the Lord. हालेलुया. पण ही विश्वासाने बोलते. कशाने बोलते? विश्वासाने बोलते. नाही मला माहित नाही आतापर्यंत झालं का नाही झालं, पण तुझा कोड जाईल हे मला नक्की माहिती. Yes, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतं मी लूकचं वचन का घेतलं. तिथं असं लिहिलंय का नामाशिवाय कुणीच बरा झाला नाही, पण तरी पण लेकरू काय सांगतं का जा भविष्यवाद्याकडे तो तुला बरं करणार. Yes, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. विश्वासाची काय आहे? विश्वास आहे. स्वतः बंदिवान स्थितीमध्ये परंतु तिचा विश्वास देवाच्या सेवकाच्या प्रती कमी होत नाही. येस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आज अनेक जण समस्यामध्ये आले का त्यांचा विश्वास कसा होतो? कमी होतो. लगेच कमी, लगेच डगमगतात. तुमची परीक्षा होणार, तुम्हाला कसोटीतून जावं लागणार, याच्यातून तुम्हाला या गोष्टी चुकणार नाही, तुम्हाला याच्यातून जावंच लागणार. चर्च येस हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मी पहिले नेहमी सांगतो तुमची सबसिडी संपली. तुमची सबसिडी संपलेली आहे. कारण तुम्ही बाप्तिस्मा घेऊन इकडे आले, जे बाप्तिस्मा घेऊन इकडे आले त्यांची सबसिडी काढली. आता तुमची कसोटी होणार, आता तुम्हाला प्रभू पारखणार आणि मग प्रभू तुम्हाला ब्लेस करणार. Praise the Lord. हालेलुया. नाही नवीन लोकांना कसं मिळतं त्याचा अजून सबसिडी संपलेली नाही. त्याला सबसिडी, त्याला काय आहे? सबसिडी आहे. बाप्तिस्मा घेईल मग सबसिडी काढण्यात येते, मग कसोटी होती, मग पारख होतं आणि यामधून आम्हाला जावं लागणार. चर्च Praise the Lord. हालेलुया. हे लेकरू याच्यामधून चाललंय. Praise the Lord. हालेलुया. आणि विश्वास कमी झाला का? नाही. ती कोडाबद्दल बोलती. कशाबद्दल बोलती? कोडाबद्दल. तिचा विश्वास का नाही कोड बरे होणार. आणि प्रभू म्हणतो नवीन करारामध्ये तुझ्या विश्वासाप्रमाणे हो. कसं हो? विश्वासाप्रमाणे. जे कार्य इथं झालं त्या लेकराच्या विश्वासामुळे झालं. Yes, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तिने जे मूल्यवान नाव आपल्याकडे होतं त्या सेवकाचं ते त्याला दिलं आणि जे विश्वास होता का त्याची प्रार्थना परमेश्वर काय करणार? ऐकणार. तसंच आज आमच्याकडे कोणाचं नाव आहे? देवाचं नाव. Praise the Lord. हालेलुया. आणि त्या नावाद्वारे आम्ही पित्याकडे प्रार्थना करू शकतो. हालेलुया. त्या नावाद्वारे आम्हासाठी अनुग्रह. चर्च Praise the Lord. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का जे आमच्याकडे ते आम्ही वाटलं पाहिजे, कारण हे नाव कोणाचं लाईफ बदलू शकतं. Yes, हालेलुया. तुमच्या जीवनात कार्य होत नाही का तुमची कसोटी चालू आहे. काय चालू आहे? कसोटी चालू आहे. लोकांना त्या लगेच काम करणार आहे. Praise the Lord. हालेलुया. नाही मी कसं सांगू यांना? ते म्हणतील तुझ्याच कुटुंबात कार्य होत नाही, त्यांना म्हणा माझी पर्वा करू नका, मी वेगळ्या स्टेज मध्ये चाललोय, तुम्ही यूज करून पहा, तुम्हाला लगेच फरक पडणार. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला किती लोकांना कळतंय? कारण अनेक लोक इथंच फेल होतात. माझ्या जीवनात काय होत नाही तर मी त्याला काय सांगू? तो मला प्रश्न विचारल, तुझ्याच कुटुंबात ती दारू गेली नाही, तुझ्याच कुटुंबातले वाद संपत नाही, तुझ्याच घराचे रस्ते मोकळे होत नाही, मी त्याला काय सांगू? अरे बाबा मी वेगळ्या कॅटेगरीतून चाललोय. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. नोकरीची कॅटेगरी असती ना, ओपन कॅटेगरी, वेगवेगळी कॅटेगरी, तशीच तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. तुमची पारख होणार, तुमची काय होणार? पारख होणार. पण या नवीन व्यक्तीच्या जीवनात लगेच कार्य होणार आहे. चर्च येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून तुमच्या अनुभवाद्वारे त्याला तुलू नका. चर्च तुमच्याकडे जे आहे ते लोकांचा लाईफ बदलणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय? कारण आमचं मन आहे ना आम्हाला सांगू देत नाही. ते 10 प्रश्न टाकतं, ते म्हणतात अरे तू काय सांगतो, तुझ्या कुटुंबात नाही का त्याने उकरून काढलं, मग तू काय बोलशील? Praise the Lord. हालेलुया. पण त्याला नाही सांगू शकत आपण मी कशातून चाललोय, पण तुम्ही ते येशू नाव द्या, त्याला जे बोलायचं ते बोलू द्या. परमेश्वर जास्त कार्य करेल, त्याला कळल की देव काय करू शकतो. चर्च हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय मी जे बोलतोय आज? कारण अनेक लोकांना वाटतं देवाबद्दल काहीतरी करावं, वचन टोचतात, पण जसं आत्मा उड्या मारतो का देव त्याला दाबून टाक. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय प्रत्येकाला? आम्हाला वाटतं मी काय सांगावं, मीच आजारी, मीच बंधनामध्ये, मी त्रासामध्ये. अरे तुझी परीक्षा चालली, पण तुझं नाव त्याला फायदा करून देणार आहे. Praise the Lord. हालेलुया. किती लोक सहमत आहेत? अर्धे नाही आहेत का अजून? येशू नावात सामर्थ्य आहे. चर्च Yes. तुमच्याकडे सर्वात मूल्यवान संपत्ती ती येशू संपत्ती, आणि ती संपत्ती तुम्ही लोकांना दिली पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. स्वर्गात जायचंय. कुठं जायचं? स्वर्गामध्ये. जायचं का? येस. वाचू या ठिकाणामध्ये प्रभू काय म्हणतो या ठिकाणामध्ये. मत्तय 19 अध्याय 18 वचनापासून. तो त्याला म्हणाला कोणत्या? तेव्हा येशूने म्हटले, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी तू आपणावर प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, या सगळ्या गोष्टी मी पाळल्या आहेत, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशूने त्याला म्हटले, जर तुला पूर्ण होण्याची इच्छा असली तर जा, आपल्या जवळ जे आहे ते विकून गोरगरिबांना दे. Praise the Lord. हालेलुया. आपल्याकडे जे आहे ते कोणाला दे? गोरगरिबांना दे. संपत्तीबद्दल बोलला. कशाबद्दल बोलला? संपत्तीबद्दल. मी आध्यात्मिक अर्थ घेतो या ठिकाणामध्ये आणि पुढे मी जोडतो लाजर आणि धनवान व्यक्ती.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या धनवान व्यक्तीनी पण लाजरला दिलं का? नाही. त्याच्याकडे होतं. आपण ते प्रगटीकरण घेतलं. भाकरीचा काय चुरा पाहिजे. भाकर कोणाला दर्शवते? वचन. येशूला. कोणाला? येशूला. येशूला. आणि तो येशू लोकांना देणं गरजेचं आहे. ती संपत्ती आमची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे सर्वात महागडा दागिना कोणता आहे आज? येशूचं नाव. सगळे बोला. कोणाचं नाव? येशूचं नाव. हा, आपण जे गळ्यात घालतो, हातात घालतो, ते शरीराची शोभेसाठी आहे. पण आध्यात्मिकरित्या आमच्याकडे जे सर्वात प्रेशियस आहे ते प्रभू येशूचं नाव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून हे नाव आपण लोकांना देणं गरजेचं आहे. जर आम्ही हे लोकांना देत नाही आणि त्यांचं तारण अडकतं तर परमेश्वर म्हणतो का तुला पण देवाच्या राज्यात मी प्रवेश देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? स्वार्थी व्हायचं नाही. काय व्हायचं नाही? स्वार्थी. सगळे बोला. काय व्हायचं नाही? स्वार्थी. कारण देवाच्या सेवेचा जो पॅरामीटर आहे तो असा आहे का शिष्य बनवा. काय बनवा? शिष्य बनवा. हा, प्रभू म्हणला शिष्य बनवा. जसं तू शिष्य झाला तसंच तू पण काय तयार कर? शिष्य तयार कर. मगच देवाचं राज्य लोकांमध्ये वाढणार. चर्च. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा ही नाही की तुम्ही आयुष्यभर चर्च मध्ये यावं आणि त्याच जागेवर बसावं. तुमचा रोल बदलला पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा रोल काय झाला पाहिजे? बदलला पाहिजे. बदलला पाहिजे आणि त्या भूमिकेत तुम्ही पटकन आलो पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तीच बोला. कळतंय? पण अनेक लोकांची भूमिकाच बदलत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आमच्या मुलीचंच मी उदाहरण देईल. लोकांच्या इथे जास्त प्रोग्राम जातो, लोक जेवण वाढतात, प्लेट वाढतात, ती पटकन कॅच करते ना. आता तिची इच्छा असते का मी पंतरवाळी घ्यावी, ती काय करावी? लोकांना भूमिका चेंज झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती दाखव मी वाढू का, मी करू का, सांडेल पण तिची इच्छा आहे का मी ते करावं, मी ते करावं. म्हणजे सांगायचं काय? आतापर्यंत फक्त खात बसलो, आता वेळ आली वाढण्याची चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आली वेळ वाढण्याची. आणि आपण येशू नाव लोकांना वाढलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? हे ह्याद्वारे तुम्ही आज ब्लेसेड आहात. तुम्ही चर्च मध्ये का आहात? कारण देवाने तुमच्या लाईफ मध्ये कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ही गोष्ट वेगळी की तुमची आता अजून एक विनंती आली, पण देवाने तुमच्या लाईफ मध्ये कार्य केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक दुःखामध्ये, त्रासामध्ये देवाने तुम्हाला बाहेर काढलंय. म्हणून देवाची इच्छा आहे का जे काही तुझ्या लाईफ मध्ये घडलंय ते लोकांना तू सांग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण ते करत नाही चर्च. आपण म्हणतो नाही नाही ते मागचं जाऊ दे प्रभू, आता नवीन 4 समोसे सोडव, मग जाऊन मी तुझी स्तुती करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्याला म्हणलं साक्ष द्या, तो म्हणतो नाही थांबा आता 2 कामं व्हायचेत, एक संगतीच देतो. कशी देतो? एक संगती. आपण स्वार्थी. आपण कसे आहेत? स्वार्थी आहे. जर तू हे देणार नाही तर पुढचं काम तुझं कसं होणार? प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून स्वार्थी होऊ नका. तुमच्याकडे असणारे येशू नाव दाबून ठेवू नका. जर तुम्ही ते देणार नाही तर हिशोब होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का एक व्यक्ती, एक व्यापारी होता, त्यांनी प्रत्येकाला वेगवेगळे रुपये दिले आणि पुन्हा आला आणि त्याचा काय घेतला त्यांनी? हिशोब घेतला. तसंच देव आम्हा प्रत्येकाचा हिशोब घेईल का तू माझ्या नावाचं काय केलं, तू माझ्या पवित्र आत्म्याचं काय केलं, दिलेलं सामर्थ्य, दिलेले अधिकार तू याचं काय केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही याचा उपयोग करणार नाही तर याचा हिशोब होईल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर हिशोब झाला तर आम्ही कमी पडणार आणि आम्हाला प्रभूच्या राज्यात वतन मिळणार नाही. म्हणून स्वार्थी होऊ नका. हे नाव लोकांना द्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही मला कामामुळे जमतच नाही. तुम्हासाठी कुणीतरी त्याग केलाय, कुणीतरी आपलं काम सोडलं आणि तुमच्यापर्यंत येशू नाव घेऊन आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळेच आपले काम धंदे करत बसले ना, मग येशू नाव कोण घेऊन जाणार चर्च? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे मिशनरी इथपर्यंत आले त्या लोकांनी आपलं कुटुंब सोडलं, त्यांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या, सगळा त्याग केला. त्यांना इथलं ऍटमॉस्फिअर सूट होत नव्हतं. अर्धे लोक प्रवासात त्या ठिकाणी मेले गेले, पण त्यांनी आपलं काम सोडलं, त्यांनी त्याग केला चर्च. त्याग केल्याशिवाय देवाची सेवा घडत नाही चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही प्रभू कामाचा टाइम बी ऍडजस्ट कर, घरचं बी ऍडजस्ट कर, ते म्हणतो घरीच बस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला त्याग करावा लागणार आणि त्याग केल्याशिवाय तुम्ही सत्य गाजू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू पण स्वर्गात बसून म्हणला असता पृथ्वी बदलून जा, बदलली नसती का? बदलली असते. पण तो प्रॅक्टिकली आला, त्यांनी करून दाखवलं चर्च. Yes. त्यांनी पण त्याग केला, आपलं स्वर्ग ऐश्वर्य तरी सोडलं आणि एक साधारण जीवन तो पृथ्वीमध्ये येऊन जगला चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तीच बोला. कळतं प्रत्येकाला वचन त्याग करावं लागणार. काय करावं लागणार? त्याग करावा. आपलं स्वार्थ सोडा, आपल्या झोपेला मारा, आपल्या वेळेला मारा आणि प्रभूचं काम करा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संकट समय काहीच हाती येणार नाही, पण जे देवाचं काम करताना तेच संकट समय तुम्हाला उगवणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी मागच्या सांगितलं ना, तुमचा पीएफ जमा पाहिजे, तुमची ग्रॅच्युटी जमा पाहिजे. रिटायर झाल्यानंतर भरपूर माल भेटतो मग, आणि तुम्ही काहीतरी करू शकता. प्रेज द लॉर्ड. आज देवासाठी काहीतरी करताल तर ते जमा होणार आणि संकट समय ते त्याची कापणी तुम्हाला करून देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमच्या अकाउंटला काही जमा झालं नाही तर कापणी होईल का? नाही. मग विचारतील काय केलं.
परमेश्वर काय विचारणार? काय केलं? काय केलंस? फक्त संडेला आला आणि घरी गेला. हा धर्म नाही चर्च, हा मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर आम्ही फक्त संडेला येतो आणि घरी जातो, मग तुम्ही धर्म फॉलो करता. पण जर देवाच्या वाष्टाप्रमाणे तुम्ही चालताय तर तुम्ही देवाच्या मार्गात चालत आहात. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग धर्म पाळायचा का मार्गात चालायचं? मार्गामध्ये. म्हणून स्वार्थी व्हायचं नाही. काय व्हायचं नाही? स्वार्थी व्हायचं नाही. तुमचे 2 तास एखाद्या कुटुंबामध्ये त्यांचं लाईफ बदलू शकते. येस हालेलुया. तुमचे 2 तास एखाद्या हॉस्पिटल मधल्या पेशंटला बाहेर काढू शकते. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा थोडा वेळ एखाद्याची आत्महत्या कॅन्सल करू शकते चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बाहेर पाडावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर उदाहरण आहे बायबल मधलं. मी ते घेतो या ठिकाणामध्ये. दुसरे राजे 6वा अध्याय. हा सर्व काढूया, खूप सुंदर आहे. दुसरे राजे 6वा अध्याय 24 आणि 25 वचन वाचूया. यानंतर असे झाले की आरामाचा राजा बेन हदाद याने आपले सर्व सैन्य मिळवले आणि वर जाऊन शम्रोनाला वेढा घातला. तेव्हा शम्रोनात मोठा दुष्काळ झाला आणि पहा, गाढवाचे बुंडके 80 शेकलावर व 1 पाव कापर खपुत्राचे विष्ठा 5 शकलेवावर जाईपर्यंत ते त्याला वेढा घालून राहिले. हा खूप सुंदर उदाहरण आहे शम्रोनाचं. कसलं आहे? शम्रोनाचे. नाव शम्रोन एक प्रांत आहे, एक किल्ला असेल उदाहरणासाठी. आणि त्या ठिकाणी शम्रोन हे नगर आहे. आरामी लोकांनी तिथं आक्रमण करणारे. काय करणारे? आक्रमण. आणि त्यांनी तळ देऊन बसले. काय देऊन बसले? थोडस इमॅजिन करा. असं हे शम्रोन आहे. काय आहे? शम्रोन आणि तुम्ही जिथं बसलेत ना ते पलीकडं ते आरामी लोक आहेत. कोणते लोक आहेत? आरामी लोक. आणि ते लोक तळ देऊन बसलेत का ह्या आम्ही आतल्या लोकांवर काय करणार? हल्ला चढवणार. आणि म्हणून यांनी आपले फाटके काय केलेत? बंद केलेत. आणि म्हणून अनेक दिवसापासून हे लोक आतमध्ये राहतात. आणि मग हळूहळू आतमधलं अन्न संपून गेलं. आतमधलं अन्न काय झालं? संपून गेलं. वाचूया, खूप सुंदर आहे 28 आणि 29. आणि राजाने तिला म्हटले, तुला काय झाले? तिने म्हटले, ही बाई मला म्हणाली, तू आपला मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ व उद्या माझा मुलगा खाऊ. मग माझा मुलगा आम्ही शिजवून खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी मी तिला म्हटले, तू आपला मुलगा दे, म्हणजे आपण त्याला खाऊ, पण तिने आपला मुलगा लपवला आहे. प्लीज ऐकलं सर्वांनी? म्हणजे आतमध्ये जे लोक राहतात आतमध्ये अन्न राहिलेलं नाही. स्थिती अशी आली का एकमेकांचे काय खाऊ लागले? ते मुलं खाऊ लागले. असं बघ, असं करून ते आपलं जीवन जगवत होते. आणि ज्या राजाने ऐकलं, असं पुढचं वचन तुम्ही वाचा बायबलमध्ये घरी जाऊन, का त्याने आपले कपडे फाडले, देवाकडे पश्चाताप केला, देवाकडे रडला का प्रभू कोणत्या अवस्थेमध्ये? कारण आम्ही बाहेर पडू शकत नाही, कारण बाहेर आरामीचे लोक आहेत, आतमध्ये दुष्काळ आहे, इथं पण मारणारे आणि बाहेर पण काय होणार आहे? मरणार. या स्थितीमध्ये तू आम्हाला काय कर? बाहेर काढ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी प्रार्थना केली. त्याने काय केली? प्रार्थना केली. आणि मग तिथं एक भविष्यवादी होता, आलिशा भविष्यवादी, आणि त्याच्याकडे देवाचं वचन आलं. काय वचन आलं? वाचव्या ठिकाणामध्ये आपण 7वा अध्याय आणि 1लं वचन. मग अलिशा म्हणाला, यहोवाचे वचन ऐका. यहोवा असे म्हणतो, उद्या सुमारे या वेळेस शम्रोनाच्या वेशीत 1 शकेलाला मनभर सपीठ व 1 शकेलाला 2 मन सातू मिळतील. हा, आता त्याला असं म्हणायचंय का जी महागाई इथं आहे गावामध्ये, इथं अन्न नाहीये. काय नाहीये? अन्न नाही. आणि ज्याच्याकडे थोडंफार अन्न असेल तो इतकं महाग विकतोय का ते तुम्हाला घ्यायला परवडत नाही. आणि म्हणून तुम्ही एकमेकांचे काय खाताय? लेकरं खाताय. म्हणून तो म्हणला का लक्षात घ्या, आता देव कृपा दृष्टी करणार आणि उद्या या गावाची स्थिती काय होऊन जाणार? बदलून जाणार. कधी चर्च? उद्या. प्लीज बोला, कधी? उद्या बदलणार. तोपर्यंत काय खाणार? ते मुलं खाणार. प्लीज बोला, काय खाणार? मुलं खाणार. हा, कारण त्यांच्याकडे जेवणच नाही, मग ते काय करणार? अन्न घ्यायला परवडत नाही म्हणून ते काय खाऊ लागले? मुलं खाऊ लागले. सगळे बोला, काय खाऊ लागले? मुलं खाऊ लागले. बायबल सांगतं का अशा अवस्थेत ते लोक जगत होते. देवाचं वचन आलं का उद्या स्थिती काय होणार? बदलणार आहे. मग त्या ठिकाणी काय घडलं? वाचू या ठिकाणी आपण अजून एक वचन, 3रं आणि 4थं वचन. आणि वेशीच्या दाराची 4 कुडी माणसे होती. हा, लक्षात घेतलं, हात ठेवा. त्याच ठिकाणामध्ये वेस आहे. इथं काय आहे? वेस आहे. कुडींना कुठं प्रवेश नाहीये, गावात आतमध्ये. प्रवेश नाहीये. म्हणून ते गावाचे जे फाटक आहे वेशीवर तिथं बसले, ते म्हणले का आतमध्ये पण अन्न मिळत नाही. इथं मारण्यापेक्षा एक काम करू, सैन्यांकडे जाऊ. कोणाकडे जाऊ? सैन्यांकडे जाऊ. कदाचित होऊ शकतं का त्यांच्या नजरेत देव आम्हाला कृपादृष्टी देईल आणि आम्हाला काहीतरी खायला अन्न मिळेल. इथे मारायचंय आणि तिथे मारायचंय. मग एक काम करू, इथं न राहता आपण त्या लोकांकडे जाऊ. पुढे वाचा. त्यांनी एकमेकास म्हटले, आपण मरू तोपर्यंत येथे का बसावे? आपण जर म्हटले की नगरात जाऊ तर नगरात दुष्काळ आहे, म्हणून तेथे मरू.
आणि आपण जर येथे स्वस्त बसलो तरी मरूच. तर आता चला आपण आरामांच्या सैन्याकडे जाऊन पडू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की ते लोक कोणाकडे गेले? आरामी सैन्याकडे. वाचूया, खूप सुंदर आहे पुढचं वचन, 7वं वचन. काय झालं त्या ठिकाणामध्ये? आणि ते संध्याकाळच्या वेळी उठून पळाले. ते आपले डेरे व आपले घोडे व आपले गाढवे सोडून, म्हणजे छावणी जशीच्या तशीच टाकून आपले जीवन घेऊन पळाले. पुढं. आणि ते कोडी छावणीच्या काठास पोहोचले. तेव्हा त्याने एका डेऱ्यात जाऊन खाणेपिणे केले आणि तेथून त्यांनी रुपे व सोने व वस्त्रे उचलून नेली आणि जाऊन ती लपवली. मग परत येऊन दुसऱ्या डेऱ्यात जाऊन तेथूनही त्यांनी काही उचलून नेले आणि जाऊन लपवले. तिथं हात ठेवा. बायबल सांगतं समोर कोणाचं सैन्य आहे? आरामी सैन्य. आणि हे लोक, हे कुष्ठरोगी, हे म्हणतात आता तिकडे जायचं. आणि ज्याच तिकडे निघाले, देवाने असं कार्य केलं होतं, कुष्ठरोग जे आरामी लोक होते त्या ठिकाणामध्ये प्रभूने असा नाद केला, असा आवाज केला का आरामी लोक घाबरले. आणि त्यांनी काय केलं? आपले डेरे, आपले घोडे सगळे सोडले आणि काय झाले? चर्च पळून गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुष्ठरोगी इथे आहेत. कुठं आहेत? शमरोनामध्ये. इथं प्रार्थना चालू आहे, देवाकडे विनंती चालू आहे. तिकडे कोण पळालं? आरामी सैन्य. प्लीज बोला, कोण पळालं? आरामी सैन्य. यांना माहिती आहे का? नाही. कुष्ठरोगी गेले. कोण गेले? कुष्ठरोगी आणि गेले. जास्त गेले, लपत लपत गेले, पण त्यांना कुठीच दिसा नाही. म्हणून त्यांनी काय केलं? पहिले पोटभर काय केलं? जेवण केलं. खूप सुंदर लिहिलं या ठिकाणामध्ये. मग त्यांनी छावणी लुटली आणि जाऊन काय केलं? लपवलं. मग पुन्हा आले, पुन्हा छावणी लुटली आणि पुन्हा काय केलं? लपवलं. आता भरपूर झालं. कसं झालं? भरपूर झालं. पोटभर जेवलं, भरपूर लपवलं. परंतु आता ते काय विचार करतात? वाचूया 7वं 9वं वचन. मग ते एकमेकास म्हणाले, आपण बरे करीत नाही. बस काय म्हणाले ते? आपण बरे करीत नाही. आपण आलो, पोटभर जेवलो, मग भरपूर माल घेतला, लपून आलो, परत आलो, परत जेवलो, परत माल घेतला, परत लपवलं, पण आपण हे बरं करत नाही. कोण बोलतात? कुष्ठरोगी. सगळे बोला, कोण बोलतात? कुष्ठरोगी. तुच्छ लेखलेले लोक. कसे लोक? तुच्छ लेखले. गावाच्या बाहेर काढलेले लोक. पण ते लोक विचार करतात आपण बरं करत नाही. का असा विचार करतात? पुढे काय लिहिलंय? हा दिवस सुवर्तमानाचा दिवस आहे. कसला? सुवर्तमान. प्लीज बोला, कसला? सुवर्तमान. अरे जे आम्हाला मिळालं, आज आम्ही जर गावात नाही गेलो ना, तिथं आज कोणाचा मुलगा खाल्ला जाईल आम्हाला माहित नाही. आज प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज किती प्रेत पडतील माहित नाही. आमचं पोट भरलं, आम्ही भरपूर माल घेतला, परंतु आज आम्ही हे केलं पाहिजे आणि गावात जाऊन जे इथं घडलं ते लोकांना सांगितलं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे शमरोनात बसले त्यांना माहिती की तिकडे काय झालं. नाही. तिथं इतकं जेवण आहे, इतका पैसा पाडला, त्यांना माहित नाही. ते बंधनात जागतात. कशात जागतात? बंधनामध्ये. पण या 4 कोटी लोकांकडे ते शुभ वर्तमानाचे Yes, yes. आणि ते म्हणतात का आता आपण भरपूर खाल्लं, आपण त्या लोकांचा विचार केला पाहिजे. येस. येस. पहा, खूप सुंदर आहे. काय लिहिलं त्याच्यामध्ये? पुढे वाचा बदल. आणि आपण उगेच राहतो. सकाळी उजाडेपर्यंत जर आपण उशीर केला तर आपणास दंड प्राप्त होईल. हा, काय म्हणतात? आपणास दंड प्राप्त होईल. कोण देणार त्यांना दंड? कोण दंड देणार? नाही. नियमच आहे का असा? नाही. कोणता नियम आहे का असा? नाही. पण त्यांचं अंतकरण त्यांना दोषी ठरवतं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा काय सांगायचं या ठिकाणामध्ये, का ते म्हणतात आपलं बरं झालं, आपलं चांगलं झालं, पण त्या लोकांचं बरं झालं पाहिजे, नाही तर आपण दंड पात्र आहे. म्हणजे त्यांचं मन त्यांना दोषी ठरवतं का तुम्ही लोकांचं चांगलं केलं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय त्यांना कोणी दंड पात्र ठरू शकत नाही, पण त्यांचं मन त्यांना दंड पात्र ठरवतं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय. आणि तितक्या रात्री ते लोक गेले आणि गावात जाऊन काय सांगितलं त्यांनी? शुभवर्तमान सांगितलं का अरे बंदिवान स्थितीमध्ये जगू नका, बाहेर या, तुम्हासाठी देवाने अद्भुत गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं हे लोक शमरोनामध्ये राहतात, आज जगातले लोक कुठे राहतात? बंधनामध्ये. बंधनामध्ये. कशामध्ये? बंधनामध्ये. सगळे बोला, कशामध्ये? बंधनामध्ये. ते बंधनामध्ये होते. कशामध्ये होते? बंधनामध्ये. ते इथं दुःखी जीवन जगतायत, पण तिथं आशीर्वाद आहेत. आणि बातमी फक्त किती लोकांकडे? 4 लोकांकडे. आणि म्हणून ते म्हणतात का सत्य त्या लोकांना सांगितलं पाहिजे का देवाने तुम्हासाठी बाहेर काय करून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच चर्च आता सत्य कोणाकडे? आपल्याकडे आहे. पण लोक कशात जागतात? बंधनामध्ये. मग कोण जायचं? आपण जायला पाहिजे. यांच्याप्रमाणे विचार करा की आपण बरं करत नाही, आपण एकदा नाही, आपण अनेकदा ब्लेसिंग्स घेतलेत. कोणाकडून? देवाकडून. आता किती घेतोस? आता पुरं कर. आणि कोणाचा विचार कर? लोकांचा. प्लीज बोला, कोणाचा? लोकांचा. किती सुंदर लिहिलं याच्यामध्ये. ते म्हणतात आता बस, आता कोणाचा विचार केला पाहिजे? दुसऱ्यांचा. आपलं संपतच नाही अजून. गाडी, घर. ओके, लहानपणापासून स्टार्टिंग करू आपण. पहिले
ह्याच्यासाठी प्रार्थना, अभ्यासासाठी, कशासाठी? अभ्यासासाठी. मग चांगलं कॉलेज भेटावं त्यासाठी प्रार्थना, मग बुद्धी चालावी त्यासाठी प्रार्थना, मग नोकरी भेटावी त्यासाठी प्रार्थना, मग चांगली मुलगी मुलगा भेटावा त्यासाठी प्रार्थना, मग लेकरासाठी प्रार्थना, मग त्याच्या शिक्षणासाठी प्रार्थना, मग त्याच्या संसारासाठी प्रार्थना. असं करत करत तो म्हातारा होऊन जातो. त्याची प्रार्थना विनंती बंद होत नाही. तो म्हणतो बस झाला आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण भरपूर घेतलं, आता लोकांना काहीतरी भेटू द्यायचे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, गणित कळतंय. आणि जास्त तुम्ही लोकांसाठी करताल, तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. देव तुम्हासाठी अद्भुत गोष्टी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही कुणासाठी केलं पाहिजे? लोकांसाठी. आणि देव तुमचा विचार करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल आम्ही डेकोरेशन करत होतो. खूप बिझी शेड्यूल चाललं, तुम्हाला तर माहिती आहे. दिवसा विजिट्स, प्रेयर, संध्याकाळी कॅरल्स. पण ज्या ठिकाणामध्ये आम्ही जस्ट करत होतो, आम्हाला सरांचा फोन आला की आमच्याकडे जेवण आहे. काल आमचं जेवण झालं या ठिकाणामध्ये, आणि आमची इच्छा आहे की आम्ही तुम्हाला गरम करून सगळे जेवण पाठवतो, प्लीज तुम्ही जेवून जा. प्रेज द लॉर्ड. कारण आमचा शेड्यूल इतका टाइम ह्याच्यात जातो की घरी जेवण बनवायला पण आमच्याकडे काही नाहीये, वेळ नाही. पण कोण काळजी घेतं? देव काळजी घेतो. आमच्या बरोबर साक्षी कोण कोण? साठे दादा आहेत, अजून 2-3 काजल सिस्टर, रुपाली सिस्टर साक्षी आहेत का त्यांनी सगळ्या 3-4 डिशेस पाठवल्या, प्लेट पाठवल्या. चांगलं जेवण आम्हाला इथं त्यांनी दिलं. हे डेकोरेशन आम्ही काल करत होतो. पण देवाला काळजी, जसं आम्ही देवाचं काम करतो, देव तुमचं काम करतो. चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू असं म्हणणार नाही की तुला कसली काळजी, देव तुला नक्की देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? एखाद्याचा हात फ्रॅक्चर आहे, हात तुटलाय, तरी काम करतोय. समोरचा काम करू देईल का त्याला? नाही. नाही मी करतो. अरे बस बस बस, तुझा हात दुखतोय. तसंच देवाला पण कळतं तुमचं काय दुखतंय. पण तरी जर तुम्ही देवाचं काम करता, तुम्ही देवाचं मन आकर्षून घेता. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतं? आपलं उदाहरण आहे, जगिक उदाहरण आहे. आमचं दुखतंय, लंगडत चालत काही ना काय आम्ही काय करतो, काम करतो. समोर नको नको नको, नाही करतो, नको बस बस, मी सगळं करतो. एकमेकांना आमची आपुलकी असते. काय असते? आपुलकी असते. मग देवाला आमच्याबद्दल आपुलकी नाहीये का? आहे. त्यामुळे माझं एवढं काम करतो, पण व्यक्तिगत जीवनात तू एवढ्या समस्येतून जातो, मी 100% तुझ्या लाईफ मध्ये काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च, ह्या कोडी लोकांसारखा आपण विचार केला पाहिजे का आता बस झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता शुभ वर्तमान आपण लोकांपर्यंत नेलं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या वेळेचा संदेश मी सांगितला का शुभ वर्तमान न्यायचं म्हणजे झळ खायची तयारी ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विदाऊट झळ खाल्ल्याशिवाय तुम्ही देवाचं काम करू शकत नाही. झळ खाल्ला तरच तुम्हाला देवाचं काम करता येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं कम्फर्ट झोन मध्ये देवाचं काम होऊ शकत नाही. म्हणून प्लीज आपला वेळ मारा, आपली झोप मारा, आपली सुट्टीची ती व्यक्तिगत खर्च करू नका, ती देवाच्या महिमेसाठी यूज करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही देवासाठी जागताल, देव 100% तुम्हाला ब्लेस करेल. आणि या ब्लेसिंगचं सोडा, स्वर्गामध्ये देव तुम्हाला प्रशस्त प्रवेश देणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? पडणार का बाहेर? मस्तसाठी का? प्रभूच्या वचनामुळं, प्रभूच्या वचनामुळं बाहेर पडा. आणि मी पुन्हा सांगितलं, प्रभूला आपल्यामध्ये सीजनल फ्रूट नको. कोणतं फ्रूट? सगळे बोला, कोणतं फ्रूट? सीजनल फ्रूट. काहींचं फ्रूट सीजनल आहे, फक्त डिसेंबर मध्येच येतं. चला कॅरल, जल्लोष आहे, एन्जॉय, चला आम्ही आलोच. आणि 11 महिने फ्रूटच देत नाही ते लोक. प्रभूला असं फ्रूट नकोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला 12 महिने तुमच्यामध्ये फळ आलेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर काहींचं फ्रूट फक्त कधी आहे? डिसेंबर. कॅरल्स मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स आहे त्याचा, आणि 11 महिने त्याच्यात फळच येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला आमच्यामध्ये 12 महिने फळ पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक लास्ट वचन मी घेईल शुभ वर्तमानाबद्दल. लूक काढूया 8वा अध्याय 38 आणि 39. एक अशा व्यक्तीबद्दल आपण वाचतोय का ज्याला दुरात्मा लागला होता, आणि ज्यास प्रभू येशूनी त्या व्यक्तीचा दुरात्मा काढला. मग काय झालं वाचू या ठिकाणामध्ये. आणि ज्या माणसातून भूते निघाली होती तो मी तुझ्याबरोबर राहावे अशी त्यापाशी विनंती करीत होता. परंतु तो त्याला निरोप देऊन म्हणाला, तू आपल्या घरी परत जा व देवाने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते कळीव. मग तो निघून येशूने त्याच्या ठाई केवढी मोठी कामे केली होती ते त्या संबंध नगरातून गाजवीत गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर उदाहरण आहे. जे लोक लपतात, मला प्रार्थना येत नाही, काय येत नाही? प्रार्थना येत नाही, मला वचन येत नाही, मला गाणे येत नाही. आता हा व्यक्तीला प्रभू येशूने काय सांगितलं की जे कार्य तुझ्या जीवनामध्ये केलं ते कार्य काय केलं हेच लोकांना जाऊन काय कर, सांग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे लोक कारणा मागे लागतात. कशा मागे लागतात? कारणा मागे. देव तुम्हाला उभंच राहू देणार नाही न्यायाच्या दिवशी.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही प्रभू माझी आराधना कच्ची होती, नाही प्रभू मला वाचण्याचं ज्ञान नव्हतं. देव म्हणतो वचनच नाही वाचलं तू व्यवस्थित. मी काय सांगितलं की जेवढं काम तुझ्या जीवनामध्ये केलं तेवढंच तू लोकांना सांग. त्याच्यामध्ये पण सामर्थ्य आहे का ते लोकांचं लाईफ बदलू शकते. यस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लपू नका, काय करू नका, लपू नका. कारण आम्हाला सवयच लपण्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती स्कूलमध्ये सवय होती ना, जस्ट बुक्स ठेवायचे. काय ठेवायचे? असे बुक्स ठेवायचे. चला होमवर्क घेऊन या, मग आपण जायचं सगळ्यातून लास्ट आणि बरोबर बुक सगळ्यातून कुठे टाकायची? खाली टाकायची. आज ती सवय. तू कर तू कर तू कर. स्वर्गात असं नाही जमणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव चेक करणार का मी तुला सांगितलं का मला नकोय खूप मोठमोठी प्रार्थना, मला नकोय खूप मोठमोठे संदेश. जे कार्य तुझ्या जीवनामध्ये केलं तेवढं जरी लोकांना सांगितलं, त्या साक्षीमध्ये सामर्थ्य आहे का त्या लोकांच्या लाईफ मध्ये काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची साक्ष कमी लेखू नका. त्या साक्षीमध्ये ताकद आहे, कारण ती तुम्ही नाही, ती प्रभूने घडवली चर्च. यस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च प्लीज बोला ते देवाने तुमच्या लाईफ मध्ये केलंय आणि देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. किती लोकांना कळालं आजचं वचन? कारण हेच क्रिसमसचं आम्हासाठी वचन आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला पारंपरिक क्रिसमस नकोय. आम्हाला काय सांगायची? सत्याविषयी साक्ष. आम्हाला उद्देश पूर्ण करायचा आहे. आणि जर तो उद्देश पूर्ण करू, प्रभूला मोठा आनंद होईल, कारण त्या क्रिसमस मध्ये येशू तुमच्या बरोबर असणार. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून निश्चय करा का मी कुठं पडणार? बाहेर पडणार. मी लोकात जाणार आणि मी देवाचं कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला कमिटमेंट देत नाही, देवाचा आत्मा इथं, तुम्ही देवाच्या आत्म्याला कमिटमेंट देताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना करा का देवा निश्चय तर मी करतो, पण कधी कधी देह माझ्यावर हावी होऊन जातं, तर प्रभू मला अनुग्रह दे का मी आत्म्यात करावं. माझा आवेश थंड होऊ नये, आत्म्यात मला पेटव आणि जे